लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता. गेल्या वेळेप्रमाणे 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडण्याचा अंदाज. लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल फक्त एबीपी माझावर. अचूक अंदाज आणि विश्लेषण आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून. फ्युचर गेमिंग आणि मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर ठरले राजकीय पक्षांचे सर्वात मोठे देणगीदार. यादीमध्ये बीजी शिर्के कन्स्ट्रक्शनचेही नाव. महायुतीचं जागा वाटप आजच निश्चित होण्याची शक्यता. आज अंतिम बैठक झाल्यावर उर्वरित जागांचे उमेदवार जाहीर करण्याचा अंदाज. बारामतीची निवडणूक लढणारच अशी घोषणा करणाऱ्या विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांकडून समज. 2 दिवस शांत राहण्याचे निर्देश. भेटीसाठी शिवतारेंना करावी लागली 7 तासांची प्रतीक्षा. आमदार रवी राणांनी नागपुरात फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती. नवनीत राणा यांच्या संभाव्य भाजप उमेदवारी संदर्भात चर्चेची शक्यता. एमआयएम महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 जागा लढवणार. इम्तियाज जलील यांची माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. मराठवाड्यातील 2, विदर्भातील 2, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील 1 जागेचा समावेश. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात आज मुंबईत बैठक. वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाबद्दल चर्चा होणार. मात्र वंचितला बैठकीचं निमंत्रण नाही. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज पालघर, भिवंडी, ठाण्यात. यात्रेदरम्यान राहुल गांधींचे रोड शो आणि सभांचं आयोजन. पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात चरणस्पर्श दर्शन आजपासून 1.5 महिन्यांसाठी बंद. दुरुस्तीच्या कामांमुळे केवळ मुखदर्शन करता येणार. दादर पंढरपूर एक्सप्रेस आता थेट साताऱ्यापर्यंत धावणार. सांगोला, जत रोड, कराड आणि कोरेगावलाही थांबा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.